नमस्कार मैत्रिणींनो, मी सखी लेडीज टेलर या यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत. आज आपण शिकणार आहोत सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन जी अगदी सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली आहे. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, ज्याच्याने तुम्हाला रोज छान छान व्हिडिओ बघायला मिळतील. चला मग तुमचा जास्त वेळ न घेता छानशा व्हिडिओला छान अशी सुरुवात करूया. पूर्ण उंची घ्यायची आहे 13.5 इंच, घडी घ्यायची आहे 9.5ची, 2.25 इंचाची घ्यायची गळा रुंदी आणि 5.25 इंचाचं घ्यायचं शोल्डर. जितकं शोल्डर घेतलं तितकीच मोंड्याची उंची घ्यायची. हा बॉक्स तयार करायचा आणि कोपऱ्यामध्ये 1.25 इंच अंतर मोजून मागच्या मोंड्याचा आकार द्यायचा आहे. गळा उंची घ्यायची आहे. इथे आपल्याला गळा उंची थोडी जास्त घ्यायची. 10.5 इंच आपण गळा उंची घेतली. 2.25 इंचाची गळा रुंदी घेऊन हा बॉक्ससुद्धा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. बॉक्स तयार झाला की ते छान असा आकार आपल्याला द्यायचा आहे मटका गळ्याचा. बघा, अगदी सोप्या पद्धतीमध्ये आपण आकार दिला. नंतर मोंड्याचा जो आकार दिला तो कट करून घ्यायचा. त्याच्यानंतर घ्यायचं कॅनव्हास. इथे काय करायचं, 2 ते 2.5 इंच वरती येऊन इथे एक तिरपी रेष मारायची आणि आता घ्यायचं आपल्याला कॅनव्हास. त्याला डबल घडी करायची, बंद बाजूकडे ठेवायची, एक पदर ओपन करायचा, पिन लावून घ्यायची. जो आकार आपण कपड्यावरती आखला तोच घ्यायचा कॅनव्हासवरती आखून. सेंटरला सुद्धा एक रेष मारायची आहे. याला पुन्हा घडी करून दुसऱ्या बाजूने सुद्धा हा आकार असा आखून घ्यायचा आहे. आता रेषेच्या बाहेर 1 इंच अंतर सोडून बाकीचं कॅनव्हास कट करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर घ्यायचं आहे ब्लाऊज पीस, त्याच्यावरती ठेवायचं हे अस्तर आणि मोंढ्याच्या बाजूने थोडासा कपडा कट करून घ्यायचा. पीस ओपन करायचा, त्याच्यावरती अस्तरही ओपन करून ठेवायचा आणि त्याच्यावरती कट केलेलं कॅनव्हास सेंटर लावून पिन लावून घ्यायची. बघा, जो आता मटका गळ्याची आपण जी रेषा मारली ना त्याच रेषेवरती बरोबर शिलाई मारून घ्यायची. आता मधला भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे. कट करून झालं की छोटे छोटे कट आपल्याला पूर्ण गळ्यावरती मारून घ्यायचे. आता अस्तर आणि कॅनव्हास आपल्याला मध्ये पलटी करायचं आणि वरतून छान अशी दापटीप द्यायची. मैत्रिणी, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा, म्हणजे रोज तुम्हाला असे छान छान नवीन व्हिडिओ बघायला मिळतील, तेही अगदी सोप्या पद्धतीमध्ये. बघा, आता पूर्ण गळ्यावरती आपल्याला दापटीप द्यायची आहे, म्हणजे छान असा आकार आपल्या गळ्याचा तयार होईल. आता कपड्याला पलटी करून आपल्याला पूर्ण अस्तर जॉईंट करून घ्यायचं आहे. अस्तर जॉईंट करून झालं की आपल्याला जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो सगळा कट करून घ्यायचा आहे. अगदी व्यवस्थित असं कट करायचं आहे, म्हणजे छान अशी फिनिशिंग येते. लगेच आपल्याला पाठीवरचे टक्स मारून घ्यायचे. खाली 1/2 इंच रुंदीला आणि उंचीला 4.5 इंच असे दोघंही टक्स आपल्याला सारखेच मारून घ्यायचे. पट्टी घ्यायची कमरेला लावायला, त्या पट्टीला एक बाजूने फोल्ड करायचं आणि ह्या पद्धतीमध्ये अशी ठेवून शिलाई मारून घ्यायची. वरतून द्यायची दापटीप आणि पट्टीमध्ये फोल्ड करून पुन्हा एक शिलाई मारून घ्यायची. त्याच्यानंतर आपल्याला पूर्ण गळ्यावरती 1 इंच अंतर मोजून रेष मारून घ्यायची, म्हणजे परफेक्ट डिझाईन आपल्याला बनवता येते आणि फिनिशिंगसुद्धा छान येते डिझाईनला. त्याच्यामुळे आपल्याला ही रेष मारून घ्यायची आहे. बघा, अगदी व्यवस्थित ही रेष मारून पूर्ण करायची. रेष मारून झाली की आपण साईडला ठेवायचं आणि
जे कॅनव्हासला आपण तो पॅच केला होता ना तो कट करून घ्यायचा। त्याच्यानंतर आपल्याला कॉन्ट्रास्ट कपडा इथे वापरायचा आहे। त्याच्यात एक पट्टी घ्यायची आपल्याला कॉन्ट्रास्ट आणि त्याला सेंटरला एक रेष मारून घ्यायची। ह्या पद्धतीने जी रेष मारली ना त्याच रेषेवरती अशी आपल्याला शिलाई मारायची, म्हणजे चुन्या टाकून घ्यायच्या आणि त्याच्यावरती शिलाई येईल अशा पद्धतीने ते चुन्या टाकायच्या आहे। बघा ह्या चुन्या टाकून झाल्या। आता कडेनी सुद्धा आपल्याला व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आहे, म्हणजे छान अशी फिनिशिंग आपल्या त्या जे चुन्या आपण पाडतो त्याला छान अशी फिनिशिंग येते। बघा ह्या पद्धतीने ती शिलाई मारून झाली। इकडनं सुद्धा आपल्याला तशीच शिलाई मारून घ्यायची। मैत्रिणी, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा, म्हणजे तुम्हाला रोज असे छान छान नवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन वेळेवर मिळेल। बघा अगदी छान अशी आपली ही फ्रिल तयार झालेली आहे आणि हे पॅचपेक्षा आपल्याला थोडंसं अंतर जास्त घ्यायचं आहे। तर पहिले आपण हे ना अस्तरचा भाग तुकडा घ्यायचा एक आणि त्याच्यावरती हे कॅनव्हास ठेवून हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे अस्तर। बघा ह्या पद्धतीमध्ये आपल्याला खालच्या साईडने एक्स्ट्रा ठेवायचं आणि वरतून साईडला एक्स्ट्रा ठेवायचं आहे। नंतरून जे आपण कट केलं ना ते याच्यावरती ठेवायचं आहे आणि इथे एक शिलाई मारून घ्यायची वरच्या साईडला। नंतर हा मधला भाग कट करून इथे छोटे छोटे कट मारायचे आणि अस्तर असं मध्ये फोल्ड करून पुन्हा वरतून अशी दाबटीप द्यायची। बघा अगदी पटकन डिझाईन आपली तयार झालेली आहे। त्याच्यानंतर हा आपल्याला घ्यायचा पाठीचा भाग, इथे एक सेंटरला अशी हे करायचं, खडूनी निशाण करायचं आणि बरोबर जी शिलाई आपण मारली ना ती शिलाई आणि जे खडूने आत्ता आपण आखलं आहे ते मॅच करून इथे आपल्याला काय करायचं आहे, पॅक करून घ्यायचं आहे। त्याच्या आधी इथे एक लेस आपल्याला वापरायची आहे, जी आपण गळ्याला लेस वापरणार आहे ना तीच इथे पॅचला लावून घ्यायची, म्हणजे पॅचला आणखी सुंदर असा लुक येईल। बघा आता ह्या पद्धतीने आपल्याला हा पॅच ठेवायचा, पिना लावून घ्यायच्या आणि शिलाई मारून घ्यायची। पॅच आपला आता लावून झालेला आहे। त्याच्यानंतर आपण आता पुन्हा असा कॉन्ट्रास्ट कपडा चौकोनी तुकडे घेतले 2 बाय 2चे, त्याला ह्या पद्धतीने अशी डिझाईन करून घ्यायची आहे। शिलाईच्या बाहेरचा कपडा कट करायचा, म्हणजे छान अशी डिझाईनला फिनिशिंग येते। अशी डिझाईन आपण बनवून घ्यायची आणि हे आपल्याला असे 2-2 लावून घ्यायची। बघा ह्याच रेषेवरती शिलाई येईल अशा पद्धतीने ही डिझाईन आपल्याला लावायची। 2 लावले की 1 इंचाचं अंतर सोडायचं, पुन्हा 2 लावायचे, पुन्हा 1 इंचाचं अंतर सोडून अशाच पद्धतीने आपल्याला ही पूर्ण गळ्यावरती डिझाईन लावून घ्यायची। त्याच्यानंतर एक लेस आपल्याला इथे लावायची आहे। पहिले आपण गळ्याला कडेला लावून घ्यायची लेस। लेसला दोघं साईडने आपल्याला शिलाई मारायची आहे, म्हणून पहिले एक साईडने व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आणि नंतर दुसऱ्या साईडने शिलाई मारून छान अशी फिनिशिंग आपल्याला लेसला द्यायची आहे। मैत्रिणींना असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर मस्तपैकी त्याला एक लाईक करायचं आहे आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायचं आहे। आता एक लेस आपली लावून झालेली आहे आणि पुन्हा आपण लेस लावणार आहे ती डिझाईनच्या तिथे। डिझाईन आणि कपड्यावरती ही लेस आपल्याला अशी ह्या पद्धतीने लावून घ्यायची आहे, म्हणजे डिझाईनची जी शिलाई मारलेली ना ती लेस खाली आपली झाकल्या गेली पाहिजे, अशा पद्धतीने ही लेस आपल्याला लावायची। इथे सुद्धा लेसला आपल्याला डबल शिलाई मारून घ्यायची आहे। बघा किती सुंदर अशी डिझाईन आपली तयार झालेली आहे। त्याच्यानंतर आपल्याला बनवायची लटकन, त्याच्यासाठी आपण चौकोनी तुकडे घेतलेले आहे, साधारण 3 बाय 3 किंवा 3.5 बाय 3.5चे।
नॉट घेतली. ह्या कपड्याला आपल्याला असंच त्रिकोणमध्ये शिवून घ्यायचं आहे. त्याच्यावरती सुद्धा आपण ही एक लेस लावून घेऊ. आणखी एक पदर लावला की आणखी सुंदर असं लटकन दिसेल, म्हणून आपण आणखी एक लेसचा पदर लावून घेतला आणि ह्या पद्धतीने नॉट ठेवून छान असं लटकन इथे आपल्याला बनवायचं आहे. दुसरंही लटकन आपल्याला ह्याचप्रमाणे बनवून घ्यायचं आहे. मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा. बेल आयकॉनचं बटन दाबा. त्याच्याने तुम्हाला रोज असे छान छान नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळेल, तेही अगदी सोप्या पद्धतीमध्ये. बघा, आपलं दुसरंही लटकन अगदी सोप्या पद्धतीमध्ये तयार झालेलं आहे. वरतून आता आपण 2.5 इंच मोजून ते जॉईंट करून घेणार आहे आणि नॉट बांधून आपण बघणार आहे डिझाईनचा फायनल लुक. मैत्रिणींनो, आजची डिझाईन तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. चॅनलवरती तुम्ही अजूनही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा. बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे तुम्हाला रोजच्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन वेळेवर मिळेल. बघा, ही आपली सुंदर अशी डिझाईन. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. वाटलं आपला आजचा व्हिडिओ. अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितलं ब्लाऊजला डिझाईन कशी करायची ते. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ लाईक शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा. त्याच्याने तुम्हाला असे रोज छान छान व्हिडिओ बघायला मिळतील. असे छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.